झी 24 तास एक पाऊल पुढे. कुठची चेन आहे ती? अमीन कसली आहे ती? अमीन चिकन सेंटर. याची वेगवेगळी बऱ्याच ठिकाणी दुकानं आहेत त्याची. त्या सगळ्या ठिकाणी ज्यावेळेला लोक गेले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, आपले काही लोक पाठवले, त्यांच्या असं लक्षात आलं की इथे काम करणारे सगळे हे सगळेच्या सगळे बांगलादेशी आहेत. उद्या कोकणात घुसणार, घुसलेही आहेत, आम्हाला कल्पनाही नाही. प्रत्येक ठिकाणी आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत. बलात्कारांचं प्रमाण वाढतंय. मुली आज ज्या वेळेला कॉलेजमध्ये जातात, शाळेमध्ये जातात, विकृती वाढली आहे सगळ्या बाजूनी. हे सगळे बाहेरून येणारे सगळे लोंडे, यांना आम्ही अंगावरती घ्यायचे. आमचा मराठी माणूस आज इथं पश्चिम महाराष्ट्रामधला, कोकणामधला ज्यावेळेला मुंबईला जातो, एकेका खोलीत 10 बाय 10च्या खोलीत 12-12, 14-14, 15-15 लोक राहतात. त्यांना विचारणार नाही कोणी. हे सरकार त्यांना अजिबात विचारणार नाही. तुम्ही राहा, मरा, कुजा, काय वाटेल ते करा, तुमच्याबद्दल त्यांना कळव नाही. या बाहेरून आलेल्या लोकांबद्दल. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईमध्ये आहे ना, त्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये हे सगळे परप्रांतातल्या लोकांनी बांधलेल्या सगळ्या झोपड्या, एक झोपडी किती किमतीला गेली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. झोपडं, मोठं झोपडं नाही, मुंबईतल्या झोपड्या बघितल्यात तुम्ही. एक झोपडं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधलं किती रुपयाला गेलं? 1 कोटी रुपयाला गेलं. ज्यांचा काही संबंध नाही या महाराष्ट्राशी, ज्यांना काही देणं घेणं नाही या महाराष्ट्राशी, ज्यांना भाषा येत नाही, काही संबंध नाही, ते येऊन तिकडे फुकटच्या झोपड्या बांधतायत आणि त्यांना 1-1 कोटी रुपये दिले जात आहेत. त्यांना स्वतंत्र घरं दिली जात आहेत. तुम्हाला कोण विचारतंय? तुम्हाला गृहीत धरलंय कोण ही माणसं? निवडणुका आल्या, पैसे फेकले की येतील मतदानाला, जातील कुठे? कोणतेही प्रकल्प आणा, यांना नोकऱ्या द्या किंवा नका देऊ, हे शांत बसणार. हा आमचा कोकणातला माणूस करेल काय? काहीच नाही करणार. आजपर्यंतचा हा जो त्यांचा भ्रम आहे ना या सत्ताधाऱ्यांचा, हा जोपर्यंत तुम्ही मोडत नाही, तोडत नाही, यांना घरी बसवत नाही, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. मी आज काय तुम्हाला भडकवायला नाही आलोय. आज काही मतही मागायची नाहीत मला, कुठच्या निवडणुकाही नाही आहेत. पण कालांतराने पश्चातापाचा हात ज्यावेळेला कपाळावरती मारत बसू ना आपण, की गेलं रे, गेलं, सगळं गेलं आमच्या हातातनं. हे एक काळ आमचा असा होता की एक कोकण आमचं होतं. आज आमचं काही राहिलंच नाही, इथे आमचं काही अस्तित्वच नाही, आमची जागाही राहिली नाही. आमच्या बापजाद्यांनी उभी केलेली जागा देखील आम्ही फुकून टाकली 4 पैशावरती. मी आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, कोकणामधल्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक मराठी माणसाने पर्यटन सोडून जर इतर कोणत्याही व्यवसाय करण्यासाठी जर कोणी परप्रांतीय लोक येणार असतील, मी सांगायच्या अगोदर सांगतो, या कोकणामधले जेवढ्या वकील संघटना असतील, या वकील संघटनांसाठी म्हणून मी आता परत एप्रिलमध्ये, हा माझा दौरा संपला की मी एप्रिलमध्ये येणार आहे. पण तोपर्यंत गाफील राहू नका. पर्यटन सोडून या कोकणामध्ये जे कुठचे व्यवसाय येतील, त्या व्यवसायांसाठी तुमच्या जमिनी तर विकू नकाच, पण येणाऱ्या व्यवसायामध्ये जमिनीबरोबर तुमची भागीदारी देखील तेवढीच असली पाहिजे त्या व्यवसायामध्ये, तरच तुम्ही त्यांच्याशी सौदा करा, नाहीतर या जमिनी विकू नका. कधी गेलात दुबईला? कधी गेलात त्या अरब स्थानांमध्ये, तिकडे त्या भागांमध्ये? जा कधीतरी, बघा, करून दाखवा उद्योग स्वतःचा. तिथल्या एखाद्या अरब माणसाला बरोबर घेऊन तुम्हाला पार्टनरशिप केल्याशिवाय उद्योग करता येत नाही. मग कशासाठी नुसत्या जमिनी फुकताय? आज 5 लाख रुपये मिळतील, 10 वर्षांनी त्या जमिनीचे
तुम्हाला किती रुपये मिळतील विचार करा या गोष्टींचा. पण जमीन गेली, तुमचं अस्तित्व निघून जाईल. तुमचं जे आहे उरलं सुरलं ते सगळ्या गोष्टी झी 24 तास एक पाऊल पुढे.